करिश्मा मॅम म्हणून नाव आहे त्या मॅमचं. आणि जर कोणती स्टुडंट ॲबसेंट असली किंवा त्यांची कोणती तब्येत खराब असली त्या स्टुडंटची, तर त्यांना असं म्हणतात की वा तुम्ही कहाँ से मेल मिलाप करके आए हो, कहाँ ते तुम कौन से लड़के से बात करके आए हो, या मग कोणत्या स्टुडंटला बॉय स्टुडंटला म्हणतात की बा कोणी तुला प्रपोज केलं, कोणी तुला कोणासोबत बोलते बा तू, असं गॉसिप चालू असतात क्लासेस. ते आम्ही रिपीटर बॅचेसचे स्टुडंट आहेत. आम्ही जेव्हा त्यांच्याकडे जाते की मॅम आम्हाला हा प्रॉब्लेम आहे, आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या, तर ते मॅम नाही का लायब्ररीमध्ये बोलवतात. लायब्ररीमध्ये जायची पण परमिशन नाही देतात कधी कधी. तर पण मग आम्ही जर गेलो त्या मॅमकडे तर म्हणतात की बा तुम्ही बसा म्हणतात, आम्ही काहीच नाही करत, ते फक्त काहीतरी क्वेश्चन्स देतात लिहून आणि मग ते हे सॉल्व्ह करा आणि मग ते 3-4 घंट्यानंतर येतात आणि म्हणतात की दाखवा, आणि दाखवल्यानंतर मग काहीतरी मिस्टेक काढतात आणि त्या कॉलवर राहतात. प्रॅक्टिकल जेव्हा स्टार्ट होतात आमचे, प्रॅक्टिकल जेव्हा होतात इंटरनल एक्सटर्नल येतात, तर मग 3-3, 4-4 घंटेपर्यंत प्रॅक्टिकलसाठी बाहेर राहतात आणि कॉल करतात.